मंडळी, तुम्हाला मी सांगेन, अशा अवस्था अनेक वेळा आयुष्यामध्ये येतात. कित्येक वेळा माणूस इतका एक होतो. आणि मी माझ्या लेकरांसाठी आवर्जून सांगेन की जगण्यातले ताण ना माणसाला कुठल्या दिशेला घेऊन जातील काही वेळा सांगता येत नाही. जगण्यातले अपमान माणसाच्या आयुष्याला अस्वस्थ करून टाकतात. आणि मग असं वाटतं मी जगतो कशासाठी. मी पुलंचं 60 नावाचं पुस्तक वाचत होतो. चीनचं युद्ध 62चं भडकलेलं होतं मंडळी. आणि 62च्या चीनच्या युद्धामध्ये एक सैनिक ज्याचं लग्न झालं होतं काही महिन्यापूर्वी, त्याला बायकोला भेटायला जायचं होतं म्हणून त्यानं रजेचा अर्ज दिला. आणि तिथल्या साहेबांनी रजा नामंजूर केली. तेव्हा त्यानं विचार केला, एका बाजूला बायकोला भेटता येत नाही आणि दिवाळीही मला भोगता येत नाही, तर माझ्या जगण्याला काय अर्थ. वेडा विचार मनामध्ये आला आणि त्यानं विचार केला की आता बायकोला पत्र लिहावं आणि बायकोला सांगावं तू तिकडून वर जा, मी इकडून वर जातो आणि दोघं आपण वरच भेटूया. आता हा वरचा विचार तुम्ही खाल्या बसलेल्या मंडळींनी सोडून द्या. पण का पुलंचं तुम्हाला उदाहरण सांगतोय, तर पुलंचं उदाहरण यासाठी सांगतोय की बायको शहाणी होती. तिनं एक दिवाळी अंक पाठवला होता आणि त्या दिवाळी अंकामध्ये एक लेख होता, माझं खाद्य जीवन. आणि तो लेख इतका सुंदर होता. यानं विचार केला आत्महत्या करायची. लाकडं आणली, पेटवली, आता आत्महत्या करायची. बायकोला एक चिठ्ठी लिहायची होती. एक असं त्याच्यावरतीच ठेवलं, लिहायला सुरुवात केली. प्रिय असा शब्द लिहिला. जरा वेळानं काय वाटलं कोणास ठाऊक, धगधगत होते ते संपूर्ण लाकडं की निदान बायकोनं काय पाठवलं आहे, कुठला दिवाळी अंक पाठवला आहे तरी बघावा. दिवाळी अंक उचकटला. त्याच्यामध्ये पुलंचा लेख डोळ्यासमोर आला, माझं खाद्य जीवन. पु ल देशपांडेंनी दिवाळीतल्या पदार्थांची वर्णनं करता करता कोल्हापूरच्या छत्र्यांच्या चिवड्याचं वर्णन केलं होतं. आणि वर्णन इतकं सुंदर केलं होतं की हे सैनिक ते वाचत गेलं. चिवडा एवढा खोमासदार होता की त्याला मध्ये वाटलं पानसुद्धा चाटावं, पण तो वाचता वाचता पहाट झाली. त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे पहाट झाली आणि लाकडेही विजली, आता उजेड पडला. त्याला एक असा सुंदर आनंद झाला. त्याला असं वाटलं आत्महत्या करायला हरकत नाही, पण जाण्यापूर्वी एकदा चिवडा खाल्ला पाहिजे म्हटले. तो इतका सुंदर तो लिहिला होता. आणि पुलंना आपण त्याच्याबद्दल आभार व्यक्त केले पाहिजेत. म्हणून त्यानं जो प्रिय शब्द लिहिला होता त्याच्या पुढं त्यानं लिहिलं, प्रिय बाई, खरं सांगतो म्हटले, काल रात्री मला मरावंसं वाटत होतं. खरं सांगतो, काल रात्री मला मरावंसं वाटत होतं, पण तुमचा एक लेख वाचला, आज जगावंसं वाटतंय म्हटले. आज जगावंसं वाटतंय. त्या पुलंनी त्याला उत्तर लिहिलं, हे प्रिय वाचका, माझ्या शब्दांमुळं तुला जगावंसं वाटतं म्हणून माझ्यासारख्या लेखकाला लिहावंसं वाटतं, ही गोष्ट लक्षामध्ये घे. इथंच जगणं आणि लिहिणं यांचा अनुबंध असतो मंडळी. आज तो सुटत चाललाय तुमचा माझा. आज जगणं आणि हे ताण याच्याशी कुठेतरी आपण एकरूप होतोय. आज मानवी जीवन महासागरासारखं आहे मंडळी. त्याच्यामध्ये दुःखाच्या मासोळ्या आहेत, मोहाच्या मगरी आहेत, संकटाचे खडक आहेत. पण याच महासागराच्या तळाशी आपल्या शिंपल्यामध्ये पुस्तकाच्या विचारांचे माणिक मोती आहेत. हे कधीतरी बघा ना. जेव्हा साहित्य तुमच्या समोर येईल ते तुम्हाला विश्वसंचार करेल, ते तुम्हाला जग संचार करेल, ते तुम्हाला माणूस दाखवेल, एक अज्ञात जग दाखवेल. अरे उद्याचा आनंद त्या ग्रंथाच्या पानात दडलाय. मला सांगा, कुठंतरी जाता, धाब्यावरती पैसे खर्च करता, एक रात्री खचून जेवता, जेवायला हरकत नसते, तुम्ही खचून जेवता ते ठीक असतं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयुष्यात खचून जायचं नसेल तर एखादा तरी ग्रंथ. मला नेहमी असं वाटत असतं की आयुष्यामध्ये काही वेळा काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्यात. घरात आपण देवघर बांधलंय, पण आपण ग्रंथघर बांधलंय का? आपण बोलतो पुष्कळ वेळा. आज जीवनातल्या ह्याही गोष्टी कधीतरी आपण शिकल्या पाहिजेत. आज जग मंडळी दोन्ही जवळ येत आहेत, पक्ष जवळ येत आहेत, विचार इकडचा असू द्या नाही तर तिकडचा असू द्या. अरे पण माणसाचं काय करायचं? हे माणसाचं जगणं जर सुसह्य तुम्हाला करायचं असेल ना, तर त्याला जगण्याचा अर्थ सांगितला पाहिजे. तुम्ही मॅन सर्च फॉर मिनिंग नावाचं पुस्तक आहे, डॉक्टर विजया ताईंनी ते भाषांतरित केलेत, बापट पुन्हा त्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोगो थेरपी सांगितली, ती उद्याच्या आनंदासाठी आहे. तुम्ही वाचलं नसेल तर तेही पुस्तक वाचा. आणि पुस्तक तेच मिळत नसेल तर माझ्या एका पुस्तकात ही सगळी उदाहरणं मी दिली आहेत. मी 6वे सुखमध्ये ती लोगो थेरपी मांडली आहे, मॅन सर्च फॉर मिनिंगची. आता 6वं सुख हे पुस्तकसुद्धा त्याच्यामध्ये तो असं सांगतो की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा हिटलर समोर दिसेल त्या ज्यूला मारत होता, त्याच्यावर विषारी वायू टाकत होता, त्याला विद्युत भट्टीत टाकत होता,
आणि माणसाला विद्युत बत्तीत टाकल्यानंतर जो करपट वास यायचा त्यानं तो आनंदित होत होता. विचार करा माणसं किती विकृत असतात. पण अशा ह्या दुष्ट छावणीत सुद्धा एक व्हिक्टर फ्रँकल नावाचा माणूस हा वाचतो तिथं आणि तो पुस्तक लिहितो मॅन सर्च फॉर मिनिंग, अर्थाच्या शोधात त्याचं भाषांतर केलेलं आहे. आणि तो लिहितो की मी तुम्हाला आता जगण्यासाठी नवी लोगोथेरपी देत आहे. प्रत्येकाला का नावाचा एक प्रश्न पडतो, मी का जगायचं आणि मी कुणासाठी जगायचं. ज्याला जगायचं का कळतं त्याला साऱ्या गोष्टी सहन करता येतात. फक्त यासाठी जगायचं कशासाठी हे कळलं पाहिजे. आता मी प्रश्न विचारतो, कळलं पाहिजे ठीक आहे, मग कुठल्या वयात कळलं पाहिजे. आज कळण्याचं वय असतं का सांगा. लहानपणी आई म्हणते तुला कळत नाही, आपण लहानच असतो. नंतर बायकोही म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. आता आपल्याला काहीच कळत नाही खरं तर. आणि मोठं झाल्यावर पोरंही म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही. अरे मग कळतं कधी हेही कळत नाही. लक्षात घ्या, कळण्याचं वय नसतं, पण न कळत काही संस्कार व्हावे लागतात. कुदळे साहेब, तुम्हाला आठवत असेल जेव्हा तुम्ही सगळी मंडळी भिलारला आला होता तर माझ्या वडिलांचं मी उदाहरण दिलं होतं. मी 9वीला असताना माझ्या वडिलांनी मला पारायण सोहळ्याला बसवलं. माझं वय नव्हतं मंडळी ज्ञानेश्वरी वाचण्याचं, पण घरात धाक एवढा प्रचंड असतो. आता तुम्ही तुमच्या लेकराला बसवू शकता का पारायण सोहळ्याला. मला पालकांनी उत्तर द्यावं आत्ताच्या. ते पोरगं तुम्हाला बसवलं रिटून तिथं बस, इथं तुम्हालाच गरज जास्त आहे माझ्यापेक्षा म्हणून. पण मी त्या पारायण सोहळ्यात बसलो आणि वडील आले की मला विचारायचे किती अध्याय झाले आज वाचून. मी वडिलांच्याकडे बघायचो आणि एक दिवस सांगितलं, मी वडिलांना अण्णा म्हणायचो, अण्णा मी ज्ञानेश्वरी वाचतो आहे पण मला काही कळत नाही म्हटले. कारण मला ते प्रश्न विचारायचे, तुला ज्ञानयोग कळला का, तुला भक्तियोग कळला का, तुम्हाला सांख्ययोग कळला का. मला असं वाटायचं कुठनं हे कर्मयोग वाट्याला आलाय आपल्या, मला काही कळायचं नाही. आणि मी त्यांना सांगितलं मला काही कळत नाही. मला त्यांनी शांत उत्तर दिलं, तुला कळत नाही हे मलाही कळतंय म्हटलं. म्हटलं मला कळत नाही हे तुम्हाला कळते तर बसवता का हे मला कळत नाही म्हटलं. का बसवता तिथं. तेव्हा त्यांनी उदाहरण देताना सांगितलं, समस्त पालकांना मी हे उदाहरण देतोय. माझे वडील म्हटले, बेटा तू ज्ञानेश्वरांची ओवी वाचतोस, तुला कळत नाही मला कळत. मला एक सांग, आपण सकाळी उठतो, आपण स्नान करतो, स्नान केल्यानंतर पाणी आपल्या अंगावर राहतं का. मी म्हटलं बिलकुल पाणी आपल्या अंगावर राहत नाही. पाणी आपल्या अंगावर राहत नाही, पण स्नान केल्यावर मन कसं होतं म्हणले मन प्रसन्न होतं. तसं ओवी नाही लक्षात राहिली तरी चालेल, पण ओवीच्या वाचनानं मन प्रसन्न होतं हे लक्षामध्ये घ्या. अरे मनाची प्रसन्नता त्या पानात दडलेली असते. आज जेव्हा लालबागच्या राजापाशी आम्ही येतो, नतमस्तक टेकवतो ना, तेव्हा आमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, आमची मनं प्रसन्न होतात. आमच्यासाठी ते शक्तिपीठ असतं, संस्कृतीपीठ असतं. आज आम्ही विवेकानंद व्याख्यानमालेत येतो, त्या उत्कर्ष मंडळाला भेट देतो, अनेक लेकरं पाहतो, तेव्हा असं आम्हाला वाटतं उद्याचं भविष्य लेकरांचं इथं घडतंय. तेव्हा आईवडिलांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे, लेकरांचं भविष्य घडवायचं असेल ना तर त्याला बालपणामध्ये काही संस्कार करा. मी 2004चा तुम्हाला प्रसंग सांगतो. उद्याच्या आनंदासाठी या पुस्तकात मी तो लिहिलाय. डॉक्टर कलाम राष्ट्रपती होते आणि हे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आहे म्हणून तुम्हाला सांगेन, आणि पालकांनी थोडंसं याचं आत्मचिंतन करावं म्हणून सांगेन. जेव्हा डॉक्टर कलाम बालश्री पुरस्कार देणार होते, आता मगाशी 3 लेकरांना मी पुरस्कार दिले, पण बालश्री नावाचा पुरस्कार जेव्हा मूल काहीतरी विशेष करतं त्याला दिला जातो. आणि एक आंधळी मुलगी समोर बसलेली होती. डॉक्टर कलाम डोकं खाजवत होते, हे आंधळ्या मुलीला का बक्षीस दिलंय. आणि कुणीतरी निवेदकानं सांगितलं, ही मनश्री नावाची जी आंधळी मुलगी बसलेली आहे हे अंधत्व फार पहिल्यापासून आहे. कारण तिच्या थोरल्या बहिणीनं आईला लहानपणीच प्रश्न विचारला, आई सगळ्यांची बाळं टुकूमुकू बघतात, आपली मनश्री कोणाकडेच बघत नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आपल्या थोरल्या पोरीला सांगितलं, अगं देव एक पाखरू घेऊन आकाशातनं हिंडत होता, कोणाच्या घरट्यात हे पाखरू टाकायचं. जिथं आईवडील प्रेमळ आहेत, जिथं आजी आजोबा आहेत, जिथं अध्यात्मातला आनंद आहे, जिथं मानवतेचा वसा आहे, त्या कुटुंबात टाकूया. 20व्या दिवशी त्या मनश्री नावाच्या पोरीला डोळ्याला ट्यूमर झाला, तिला दिसेना. आईनं हाताचा पाळणा केला, हॉस्पिटलमध्ये आणलं, डॉक्टरांनी चेक केलं, म्हणले डोळे काढावेच लागतील, जखम मेंदूपर्यंत सरकत चालली, इन्फेक्शन होईल. आईनं बोट केलं, म्हणजे तुम्ही डॉक्टर आहे का कोण आहे. 20 दिवसाची पोर आणि तिचे डोळे मला काढायला लावताय तुम्ही. आज तिची दृष्टी गेली तर उद्याची सृष्टी कशी पाहिल. आई तुम्हाला लेख पाहिजे असेल तर डोळे काढावे लागतील, आणि डोळे ठेवलेत तर लेख गमवावी लागेल. तुम्ही निर्णय घ्या. त्या आईनं मूठ आवडली आहे. त्या 20 दिवसाच्या पोरीच्या जवळातनं हात फिरवलाय आणि ती डॉक्टरांना सांगते, डॉक्टर काढा मुलीचे डोळे.
आज जाऊ द्या तिची दृष्टी, पण ह्या पोरीच्या मस्तकावर शपथ घेऊन मी तुम्हाला सांगते, याच पोरीतनं उद्याचं सुंदर शिल्प मी तुम्हाला घडवून दाखवेन. माझी जिद्द मी जागी करेन, माझा संस्कार बळकट करेन, पण ह्या पोरीतनं उद्याचं तिचं जगणं कसं आनंदित होईल, कसं सुंदर होईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही आंधळी मुलगी सामान्य शाळेत गेली आहे. ती जेव्हा घरी यायची तेव्हा आई एक काम करायची, पोरीचा हात घ्यायची, त्या पाण्यात टाकायची आणि हातात काटकी घ्यायची. जसं आमच्या ज्योतिबानं सावित्रीबाईला शिकवलं की मातीची पाटी आणि काटकीची लेखणी करत, तशी आई काटकी घ्यायची आणि तिथं लिहायची की पाणी, कारण तिला स्पर्शानंच कळायचं. आणि आई तिला बोलायला लावायची पाणी, ती स्पर्श बघायची, अक्षरं उमटायची आणि पाणी म्हणायची. कधीतरी म्हातारी आजी दुधात बोटं घालायची आणि तोंडापाशी न्यायची. शेवट ही सगळी पंचेंद्रिय जागी केली पाहिजेत. एक फक्त नेत्र चालू नव्हतं, बाकी सगळी होतीच. मग याला दूध म्हणतात मनश्री. थोरली बहीण चापा गुलाब न्यायची आणि वासावरनं फुलांची नावं सांगायची. पण मनश्रीने एक दिवस आईला प्रश्न विचारला, आई, पौर्णिमेचा चंद्र फार सुंदर असतो का? लोकांना फार आवडतो, अनेक जण त्याच्यावर कविता करतात म्हटले. मग मला कसं का कळणार तो दिसणार कसा? तेव्हा आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. बेटा, जगातल्या सगळ्या गोष्टी तुझ्या पायाशी आणीन मी, पण तुला चंद्र नाही दाखवू शकत. पण एक बेटा लक्षात घे, दुःख प्रत्येकाला असतं, ते अटळही असतं, काही मानसिकही असतं, काही सांपत्तिक असतं, काही शारीरिक असतं. तुझं दुःख बेटा हे अवयवानं तुला दिलेलं आहे. पण बेटा एक गोष्ट लक्षात घ्या, आईनं काय बिंबवलंय बघा. ती सांगते, दुःखानं दूर उभं राहायचं असेल ना, तर माणसाला दुसरीकडे मन गुंतवावं लागते. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. आणि एक हार्मोनियमची पेटी आणली होती. मनश्री, तुझी बोटं छान नाचतील, सूर छान उमटतील. 10वीपर्यंत ही 3 राष्ट्रीय संगीताच्या परीक्षा पास झाली होती. तिला 10वीला तर 85% मिळालेच होते. पण ती 8वीला असताना एकदा इतिहासाच्या सरांच्याकडे गेली. सर, मला रायगड बघायचा आहे, सर मला प्रतापगड बघायचं आहे. ते इतिहासाचे सर तिला म्हणले, तू आंधळी पोरगी म्हटले, तुला काय रायगड आणि प्रतापगड कळणार आहे? पायाला दोन्हीकडे बी दगडच लागणार आहे. खरं ते इतिहासाच्या प्राध्यापकांना मी कित्येक वेळा सांगतो की सण सणावळ्या म्हणजे इतिहास नाही रे. इतिहास हा शिकवायचा नाही, तो बिंबवायचा विषय आहे. आणि हे कधी कळणार आहे? पण आमच्याकडे कसं आहे, सगळ्या प्राध्यापकांना पहिल्यापासून एक विषय मिळाला, इतिहास. शिवाजी जन्माला यायचा तेव्हा आलाय, जायचंय तेव्हा गेलाय, आणि राहिलाय तो आता प्राध्यापकांच्या हातामध्ये. आणि तो जुनाच इतिहास प्रत्येक वेळेला नव्याने शिकवत असतात ती. म्हणजे जुनाच इतिहास, पण वेतन श्रेणी सगळ्यांना नवीन पाहिजे असते. मग कित्येक तर प्राध्यापक त्याच नोट्स लिहितात. एखादा पोरानं विचारलं, म्हणजे प्राध्यापकानं विचारलं, बाळा तू का नोट्स लिहित नाहीस? ते पोरगं उभं राहिलं आणि त्यानं सांगितलं, आमच्या वडिलांना तुम्हीच शिकवायला होता, त्याच्या आहेत अजून म्हटले घरातच, तेच चालू आहे काम. अरे इतिहास बिंबवायचा आहे. त्या पोरीनं उत्तर दिलं की ज्या अफजल खानाचा डोबळा प्रतापगडाच्या पायथ्यावरती, तिथं माथ्यावरती अफजल खानानं बाहेर काढलं ना, त्या पराक्रमाला आणि त्या मातीला वंदन करायचं. मला रायगड यासाठी बघायचं आहे की कर्तृत्वाला सुद्धा किती मोठी सीमा असते, कर्तृत्वाला सुद्धा किती मान्यता असते. राज्याभिषेक तिथं झालाय, त्याला मानवंदना द्यायची. मंडळी, ती मुलगी शिकत वाढत गिर्यारोग झाली, चांगली संगीतज्ञ झाली, ती हुशार तर होतीच. आणि 2004ला महाराष्ट्र शासनानं तिचं नाव दिल्लीला पाठवलं. 22 जणांना बालश्री पुरस्कार मिळाले, त्यात ह्या मुलीला मिळाला. ती आई डॉक्टरांकडे पळत गेली त्या मनश्रीला घेऊन, हे बघा सुंदर शिल्प मी घडवलंय. आणि डॉक्टर कलामांनी हे सगळं ऐकलं तेव्हा ते थक्क झाले. तेव्हा माणूस जाग्यावरनं कलाम उठलेत. त्या मुलीला सांगितलं, इकडे येऊ नका. डॉक्टर कलाम त्या मनश्रीपाशी गेलेत आणि तिला म्हणतात, मनश्री, यू आर ब्लाइंड बट आय एम प्राऊड ऑफ यू, युअर सक्सेस इज व्हेरी ग्रेट. ती पोरगी आवाजाच्या दिशेनं नमस्कार करते आणि डॉक्टरांना सांगते, म्हणजे डॉक्टर कलामांना सांगते, येस म्हटले, मीही तुमचा अग्निपंख वाचलं म्हटले, माझ्यातलं ही चैतन्य जागा, बट आय डोंट लाईक यू से टू मी ब्लाइंड. मला हे आवडलं नाही, तुम्ही मला आंधळी म्हणताय. तेव्हा डॉक्टर कलाम म्हटले, दिस इज फॅक्ट, यू आर ब्लाइंड. तो आंधळी ही वस्तुस्थिती आहे म्हटले. तर ती म्हणली, ती नो, मी आंधळी कशी आहे म्हटले, मला एक ज्ञानाचा डोळा माझ्या शाळेनं दिला आणि संस्काराचा डोळा माझ्या आईनं दिलाय, मी आंधळी कुठे आहे म्हटले. हे 2 डोळे मिळावे लागतात, लक्षात घ्या. आज हे 2 डोळे, आज त्याच्याकडे सगळी आमची झाक आहे, सगळे आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करतोय. ती मनश्री सांगते की तुमच्या ग्रंथांनी माझ्यातलं चैतन्य केलं. आणि डॉक्टर कलाम तिला विचारतायत प्रश्न एकच, मनश्री, कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन प्लीज, तुला एक प्रश्न विचारू का, तुला कोण व्हावंसं वाटतं ग? आता पालकांनी लक्षामध्ये घ्या, कारण प्रत्येक पालकानं आपली स्वप्न लेकराच्या कोंबायची, आपल्या महत्वाकांक्षांची ओझी त्याच्या खांद्यावर ठेवायची आणि त्याच्या जगण्यातला उद्याचा आनंद हिसकावून घ्यायचा.
कित्येक आईबाप असं समजतात की पोरगं डॉक्टर झालं, पोरगं इंजिनियर झालं तरच आपल्या आयुष्याचा काहीतरी उद्धार झाला, नाहीतर सगळं आपलं अधःपतन झालं. कित्येक तर भांडतात, पोराला डॉक्टर करायचं का इंजिनियर करायचं आहे. मी एका ठिकाणी सोडवायला गेलो भांडण, डॉक्टर करायचं की इंजिनियर करायचं आहे, आणि दोघांना एक प्रश्न विचारला की निदान ते कितवी शिकते तरी सांगा म्हटले. नाही म्हटले अजून ते जन्मालाच यायचंय म्हटले. आता जे जन्मालाच यायचे त्याच्या अगोदरच भांडणं चालू होतं. त्या मनस्वीनं उत्तर दिलं, माझ्या आईनं माझ्यावरती एक संस्कार केला होता की दुःखाला दूर उभं करायचं असेल तर तू कलावंत हो. आणि मला असं वाटतं की मला आईने जे शिकवलंय मी चांगली संगीत शिक्षिका होईल. इतकं कलामांना उत्तर आवडलं. कार्यक्रम संपला, मनस्वी जायला लागली आणि पुन्हा एकदा डॉक्टर कलामांनी राष्ट्रपतींनी तिला बोलवून घेतलं. मनस्वी प्लीज कम हिअर. मनस्वी दिल्ली फिर लौट कब आओगी. आता ही आंधळी मुलगी, तिला प्रश्न विचारलाय राष्ट्रपती महोदयांनी की दिल्ली फिर लौट कब आओगी. तेव्हा ती पोरगी, तिच्या हातातला जो पुरस्कार होता तो पुरस्कार ती अशी करते टाक टाक, आणि ती सांगते राष्ट्रपती महोदयांना की तुम्ही मला आज बालश्री पुरस्कार दिलाय, पण मी एवढं कर्तृत्व गाजवेन की मी पद्मश्री घ्यायलाच आता दिल्लीमध्ये येईन. मला मंडळी सांगा की ही जिद्द कोणी पेरली तिच्या मनामध्ये. शेवट अपंगत्व असतं ना, ते अवयवाला चिकटलेलं नसतं, ते मनाला चिकटलेलं असतं, हे लक्षात घ्या. तुमची मनं सदृढ झाली पाहिजेत. तुमची मनं जी कधी सदृढ होतील. आज गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे, फार सुंदर आहे, आणि त्यांनी सांगितलंय तुमचं मन हे शेती असतं, आणि मनाच्या शेतीमध्ये तुम्ही श्रद्धेची बीजे पेरा. त्याच्यासाठी तुम्ही बुद्धीचा नांगर घ्या, त्याला उत्साहाचे बैल जोडा, तुम्ही विकाराचं तण उपटून टाका, तुम्ही सत्याची कास धरा, कष्टाची उपासना करा आणि मनाची मशागत करा. तुमच्या मनाच्या शेतीतनं तुम्हाला अमृताचं फळ येईल. जीवनामध्ये जर अमृताचं फळ वाटायला यायचं असेल ना, तर मंडळी एकच लक्षात घ्या की आपलं मन जे आहे ते आपल्याला घडवायचं आहे. उद्याच्या आनंदावरती मी बोलत असतानाही तुम्हा मंडळाने नम्रपणे सांगेन की ईश्वरानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलंय. ईश्वरानं म्हणून आपल्याला एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे. या व्यक्तिमत्वाला कसा एक आपल्याला आपल्या सामर्थ्यानं आकार देता येईल. कारण ईश्वरानं तुम्हाला काही गोष्टी दिल्या आहेत आणि काही गोष्टी दिल्या नाहीत. ज्या दिल्या नाहीत त्याची विवंचना करू नका, जे दिलं आहे त्याच्याबद्दल आभार माना. एखाद्याला पाय नसतात आणि आपल्याला चप्पल नसते याचं दुःख असतं, लक्षात घ्या. ज्याला पाय नाहीत त्यानं काय करायचंय, थोडं निसर्गाकडे बघा, थोडं सृष्टीकडे बघा. अरे ईश्वरानं कोकळेला कंठ दिला पण तिला रंग दिला का? रंगानं ती काळीच आहे ना, पण तिनं ईश्वराकडे तक्रार केली का ईश्वरा एवढा रंग मला बदलून दे. ती आभार मानते. वसंताचं आगमन झालं की तिचा कंठ हरिता होतो आणि सृष्टी सुगंधित होते. त्या कंठाचं वरदान ईश्वरानं तिला दिलं. आज पोपटाला रंग दिला पण कोकिळेसारखा कंठ दिला का? मोराला सुंदर पिसारा दिला पण त्याला वाघासारखे पाय दिले का? आज ईश्वरानं सशाला चपळता दिली पण कासवासारखी टणकता दिली का? मग माणूस म्हणून ईश्वरानं तुम्हाला काय दिलं? भले माणूस म्हणून ईश्वरानं तुम्हाला नाही दिला पिसारा, नाही दिला पंजा, पण ईश्वरानं माणूस म्हणून तुम्हाला 3 गोष्टी दिल्या. एक विचार करायला बुद्धी दिली, लोकांचं रंजन करायला कला दिली आणि सेवा करायला हात दिले. त्याची बेरीज कर. उद्याचं जग आनंदाचंच असतं, उद्याचं जग सुंदरच असतं. फक्त जन्माला आलास ना तेव्हा आयुष्याची पाटी कोरी होती. या पाठीवर अक्षर कुठली काढतोस त्याच्यावर जीवनाचा ग्रंथ अवलंबून असतो. प्रेमाची काढ, श्रमाची काढ. आणि मी व्याख्यान संपवताना आवर्जून तुम्हाला मी सांगेन, आयुष्यात मी हिंडत फिरत असताना अनेक मित्र गोळा केले. माझा एक प्रयोग चैतन्याची शब्दफुले म्हणून तुमच्या कृणाल कॅसेट कंपनीनेही केला होता. मी ती कॅसेट नंतर बंद केली बाजारातली. माझे कुठल्याही पक्षाशी घेणं देणं नाही, कुठल्याही पक्षाचा झेंडा माझ्या खांद्यावर नाही, पण काही मी माझ्या आयुष्यात मित्र बांधले. माझी जेव्हा कॅसेट निघाली, अरुण कचरे नावाचे ग्रस्त, ते कृणाल कॅसेट कंपनीत होते आणि कॅसेट गाजता गाजता एक दिवस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, तुम्हाला बाळासाहेब मगाशी मी म्हटलं ते, आर आबांच्याकडे गेली. त्यांनी कॅसेट ऐकली. ते तासगावपासूनचे माझे मित्र होते. त्यांनी रात्री 1 वाजता माझ्या घरात फोन केला आणि त्यांनी मला जी वाक्य सांगवली ही केवळ मी माझ्यासाठी सांगत नाही. त्यांनी मला म्हटले की सर हे पहिलं कॅसेट बंद करा. काय बंद करा? कॅसेट तुमचं बंद करा. म्हटलं आबा आवडलं नाही का? नाही, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला फोन केला आहे. म्हटलं महाराष्ट्राचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, रिक्वेस्ट काय तुम्ही ऑर्डर करा. नाही सर म्हटले, कॅसेटपेक्षा सुद्धा आज माझी खंत कुठली आहे? निवडणुकीत कोण कोणाला पराभूत करतं यापेक्षा महापुरुषांचे पराभव होत आहेत आणि मूल्यांचे पराभव होत आहेत.
हे त्यावेळी सांगितलेलं वाक्य आहे त्याने. माझी इच्छा एकच आहे. हे शब्द व्याख्यानाच्या वाऱ्यावरती उडून जातात. लेकरांसाठी 4 चांगली पुस्तकं लिहा. तुम्हाला आश्चर्य सांगतो, दैनिक सकाळमधनं माझं चैतन्याचं चांदणं सदर चालू होतं. मी 55 महापुरुष लिहिले. मगाशी सुयशनं सांगितलं आता 9वीसाठी आता एक महापुरुष आला आहे. पण अनेक वेळा माझ्या जीवनात आनंद देणारी कुठली गोष्ट असेल तर आबा एक वाक्य जाताना म्हटले होते, सर एक लक्षात घ्या, व्याख्यानातले शब्द वाऱ्यावरती उडतात, ग्रंथातले शब्द आयुष्य घडवतात. म्हटले शेवट माणसाला मृत्यू असतो आणि ग्रंथांना आयुष्य असतं. तुमचे ग्रंथ लेकरांपर्यंत येऊ द्या. उमरग्यासारख्या ठिकाणी जेव्हा एक मुलगी आशा दुधभाती नावाची लिहिते की मला कुठेतरी लांब टाकलं होतं, माझ्या आजाराचा संसर्ग होईल, मला कोणी जवळपास सुद्धा फिरकून येत नव्हतं, एक दिवस डॉक्टरनं तुमचं पुस्तक टाकलं, मग ते सुंदर जगण्यासाठी होतं का उद्याच्या आनंदासाठी होतं, मग चैतन्याचं चांदणं टाकलं आणि मी वाचत गेले वेड्यासारखे. सर खरं सांगते, मी आज ज्युनियर कॉलेजला प्राध्यापिका आहे. माझं स्वतःचं एक ग्रंथालय, पण मला सांगताना आनंद होतो, मी डॉक्टरांच्या औषधापेक्षा तुमच्या अक्षरानं तरतरीत झाले, तुमच्या अक्षराने बरे झाले. आज तुमच्या परळच्या चाळीतला एक माणूस मिरजेला ॲडमिट होता, मिरज तिथल्या मिशन हॉस्पिटलला, आणि खांडेकरांची पुस्तकं त्याला वाचायची होती. माझ्या चैतन्याच्या चांदण्यात मी लिहिलंय, तो परळच्या चाळीतला साधा कामगार भाऊसाहेब खांडेकरांना पत्र लिहितो की भाऊसाहेब तुमच्या पुस्तकांच्या ग्रंथांच्या संगतीमध्ये मी आयुष्य श्रीमंत केलं, परंतु मला आता क्षयरोग झाला आहे, मला मिशनला ॲडमिट केलं आहे, माझी बायको कमवते, निम्मा पगार संसारावरती आणि निम्मा पगार माझ्या आजारावर खर्च होतो, तुमच्या अलीकडची पुस्तकं मला वाचायला मिळाली नाहीत, तुमच्या पुस्तकांचा मी चाहता आहे, एक कृपा कराल का, तुमची पुस्तकं मला पाठवा, मी जगलोच तर पुस्तकाचे पैसे देईन, पण चुकून गेलो तर पुस्तकं माझी पत्नी तुम्हाला परत करेल. खांडेकरांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी कुंभोजकर नावाच्या वकिलांना सांगितलं, स्वतः स्वीय सहाय्यक आणि लेखनिक होते, ही पुस्तकं घे आणि माणसाकडे जा. तो माणूस तो काय प्रतिक्रिया व्यक्त करू सांगा. त्या माणसाने प्रतिक्रिया दिली, माझ्यासाठी माझ्या आवडत्या लेखकानं मला अक्षरांचा प्रसाद दिला आहे, कारण माझ्यासाठी तो देव आहे, माझ्या अक्षरांचा देव तो आहे. तुम्ही मला सांगा की जीवनात जर खऱ्या दृष्टिकोनातून तुम्हाला जगायचं असेल ना, तर संपत्तीचा प्रभाव म्हणजे जगणं नसतं आणि आजारपणाचा अभाव म्हणजे सुद्धा सुस्थिती नसते. एक शब्द मी सुंदर जगण्यासाठी मध्ये लिहिलं आहे, पुस्तक आहे त्याच्यातली डिटेल्स तुम्ही वाचा, पुस्तकं घेऊन वाचा. मी पुस्तकं घेऊन आलो येताना 51 पुस्तकं 50 सेट आणलेले आहेत. एक असतो विषय की अक्षर खरंच वाऱ्यावरती आपले शब्द उडून जातात, काही वेळा ग्रंथ जातात. त्यात हेल्प नावाचा शब्द दिला आहे, व्याख्यानाच्या नंतर संपून जाईल. हेल्थ शब्दाची उजळणी आता प्रत्येकानं आपल्या मनाशी करायची. हेल्थ शब्द येतो HEALTH, यातला पहिला एच आहे. आज हा एच असा आहे, आपण जिथं जन्माला आलो ना त्या हॉस्पिटलमध्ये एच आहे, आपण जिथं शिकलो ना त्या हायस्कूलमध्ये एच आहे, आपण ज्यानं विचार करतो ना त्या हेडमध्ये एच आहे, ज्याला आपण भावना म्हणतो ना त्या हृदयात हार्टमध्ये एच आहे, ज्यांना आपण काम करतो ना त्या हँडमध्ये एच आहे. पण याच्या पलीकडे एक एच आहे आणि तो हॅबिटचा आहे, तो सवयीचा आहे. शो मी युअर कंपनी, आय टेल मी युअर फ्युचर. मला तुझी संगत दाखव, मी तुझं भविष्य सांगतो. जीवनात सगळ्यात मोठं संगत चांगली असेल तर आयुष्याचं सोनं होतं, पण संगत बिघडली तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. कधीतरी गांधींची आत्मकथा वाचा की मी बिड्या ओढत होतो का सिगरेट ओढत होतो, हे स्वच्छपणे त्यांनी लिहिलं आहे. आणि एक दिवस मी आत्महत्या करायला सुद्धा त्या कुठं याच्यात गेलो, काय रामाच्या मंदिरात धोत्र्याच्या बिया खाऊन, पण मी मेलोच नाही. तेव्हा वडिलांना पत्र लिहिलं आणि माझ्या सगळ्या चुका मी त्या पत्रात लिहिल्या. तेव्हा वडिलांनी ते सगळं पत्र वाचलं आणि मला जवळ बोलवलं आणि म्हणले, मोहनदास तू चुकलायस, म्हटले तू कित्येक गोष्टी चुकीच्या केलेस, पण बेटा आयुष्यात लक्षात ठेव, चुकणं हा स्वभावधर्म असतो, पण चूक सुधारून प्रगती करणं हा मनुष्य धर्म असतो. म्हटले तुला आता पश्चाताप झालाय, पश्चाताप हे मनाचं स्नान आहे, देवापुढे जा, प्रार्थना कर, तू शुद्ध होऊन जाशील. एक सवय गांधींनी सांगितलं, तिथं लागली प्रार्थनेचं. माझं अन्न माझी प्रार्थना झाली, माझी आत्मशुद्धी माझी प्रार्थना झाली. मंडळी एक सांगेन की चांगली सवय यासाठी जोडा की आयुष्य ती सुगंधित करते. त्याच्यानंतर ई येतो, स्पष्टीकरण ग्रंथात पूर्ण वाचा. ई येतो, ईचा अर्थ असतो एक्झाम आणि ईचा अर्थ असतो एक्झरसाइज. लाईफ इज अ एक्झाम, जीवनच ही परीक्षा आहे आणि तुम्हाला पास व्हायचं आहे का, एक्झरसाइज मस्ट. तुम्हाला व्यायाम थोडा केला पाहिजे,
थोडं चाललं पाहिजे, थोडी योगासनं केली पाहिजेत. मी माझी 20 मिनटं सकाळची त्यासाठी देतो. कपालभाती करतो, दीर्घ श्वसन करतो, छान प्रार्थना करतो. आयुष्यात तुम्हाला सांगू, यातनं मिळणारे आनंद फार वेगळे असतात. आता दीक्षित का दिवेकर याच्यात काही पडलेली असतात, त्यात मी पडणार नाही. पण एक आहे की छान व्यायाम करता येणं. 75 वर्षाची एक माऊली मला औरंगाबादला भेटली. माझं भाषण झालं, असं उतरलो खाली स्टेजवरनं आणि कुठून बाई आल्या एकदम कळलं नाही. आणि माझ्या पाठीवर शबासकीची थाप दिली. मिस्टर पाटणे म्हटले, आय लाईक युअर लेक्चर म्हटले. आणि इतकी थाप जोरात दिली की मी तोंडावर पडता पडता वाचलो. आणि मी म्हटल्यानंतर हो थँक्यू मॅडम म्हटले, तुमच्याकडे सुद्धा म्हटलं जबरदस्त जोश आहे म्हटले. मग मला त्यांनी सहज विचारलं, मिस्टर पाटणे जज माय एज म्हटले. माझं वय काय सांग. आता म्हटलं दुसरा धापाटा पडायचा उगी जास्त सांगितलं तर. म्हटलं मला काय सांगता, 75 म्हटले. अरे वा म्हटले, तू भाषणं करतोस ना म्हटले महाराष्ट्रात. हो म्हटले. मग मी सूत्र सांगतो ते सगळ्याला सांग. मी ते एका वेगळ्या पुस्तकात लिहिलं. बाईने मला उद्याच्या आनंदासाठी सूत्र सांगितलं. 1 पट खायचं, 2 पट पाणी प्यायचं, 3 पट चालायचं आणि 4 पट हसायचं आणि 5 पट आनंदी व्हायचं म्हटले. पहा तुम्ही, परत ऐका, टाळी वाजू नका. 1 पट खायचं, कारण तिथंच दुपटीनं सुरुवात होती. 1 पट खायचं, 2 पट पाणी प्यायचं, 3 पट चालायचं, 4 पट हसायचं आणि 5 पट आनंदी व्हायचं. आज आपण पाणी पितो का तेवढं? मला ठाकूर साहेब पहिल्यांदा विचारलं का नाही, तुम्हाला चहा द्यायचा का भाषणात, तुम्हाला पाणी द्यायचं का भाषणात? मी नेहमी मानतो की काही गोष्टी आपण आपल्यावर नियंत्रण करू शकतो. आज विचार करा, आपण चालण्याची सवय सगळी सोडून दिली. एक ॲट्रॉफी नावाचं शरीरविज्ञानात तंत्र आहे. एखादा जर अवयव तुम्ही वापरला नाही ना तर कालांतराने नष्ट होतो. माणसाची शिपूट गेली तसं पायसुद्धा दुबळे होतील. आज किती माणसं हसतात सांगा. अहो, घरामध्ये सुद्धा काही वेळेला मी असं बघतो, कित्येक घरात गेलो ना की लोक म्हणतात बरं झालं, छान झालं की निदान आता मगाशी सर म्हटले तसं हे वातावरण जर आपण आपलं जर गमवून बसलो ना. आज सगळ्यात मोठी गरज काय तुम्हाला सांगू, खोटं हसण्यापेक्षा खरं कुठेतरी हसा की हो. जीवनामध्ये हसणं जर हरवलं ना तर तुम्ही आनंदही हरवलात. दुःख नव्हतं का पु ल देशपांडेंना, दुःख नव्हतं का कलावंत विचारवंतांना, ज्ञानेश्वराला. त्या पुलांनी सांगितलंय की माणसाचं बोचरं आयुष्य हसरं करणं, यासाठी तर माझा जन्म आहे ना म्हटले. मी जन्माला का आलो म्हटले, मला दुःख नाहीत का, मला गुडघेदुखी नाही का, मला काय आहे म्हटले, परंतु मी जीवनाचा आनंद यात्री आहे. आज आत्र्यांसारखा माणूस कधीतरी विनोद वाचा, लोकांना सांगा ना आनंदी व्हा ना. माणुसकीचा सुंदर आविष्कार विनोदाचा. ते सहज मला आठवलं, तुम्हाला सांगतो. पुलंनी सांगितलं की डॉक्टरने असं सांगितलं की मटारीच्या शेंगा खायच्या नाहीत. आणि रस्त्यानं जाताना म्हटले, एक मटारवाला मटार विकत होता म्हटले. आणि मी सुनीताला असं म्हटलं की सुनीता, मटार किती छान आहेत बघ. तर सुनीतानं डोळेच वाटारली म्हटली. ती म्हटली, बाई तुला कळतंय का म्हटले, ह्या मटारीची शेंगा तुझ्या वातोड्या शरीराला फार घाणेरड्या आहेत म्हटले. डॉक्टरने खायचं नाही सांगितले ना. म्हणजे डॉक्टर तिकडं, मटारीची शेंगा इकडे आहेत म्हटलं. विचार तरी घे तरी. शेवट नाईलाजाने ती म्हणली त्या मटारवाल्याकडे गेली आणि त्या मटारवाल्याने तिने विचारलं की कशा दिल्या ह्या मटारीच्या शेंगा. तर तो मटार म्हणला, मला ताई म्हणले 11 रुपये किलो. आता खरंच त्यावेळेचा दरही असेल ना तो. तर तिच्याला म्हटलं, ह्या 11 रुपये किलो, बाई मटार किती छान आहेत बघा ना म्हटले, किती ताजं आहे म्हटले, तुम्ही घ्या ना थोडे तरी. पण पुलं असं म्हटले, ही बळी पडेल ही शक्यता फार कमी होती म्हटले. पण तरी सुद्धा मी हे नाट्य बघत होतो म्हटले. तो त्याची व्यावसायिक कौशल्यपणाला लावत होता. आणि कौशल्यपणाला लावता लावता त्याने सांगितलं की ताई, तुमच्या घराशेजारी ते नेरकर राहतात का नाही. होय म्हणले, राहतात म्हणले. त्यांनी घोड्यासाठी म्हटले 18 किलो घेतले, ह्यांच्यासाठी 1 किलो तरी घ्या म्हटले. आता पुलं म्हटले, कुठली बाई घेईल म्हणले नवऱ्याला घोड्याच्या लाईनीत उभं केल्यावर. तिनं घेतल्या नाहीत म्हणले, घेतल्या नाही, ती मटार घेतली नाही. आणि पुलंनं खाली वाक केलेलं. मी एकदा त्या मटारीच्या शेंगाकडे बघितलं, मी त्या नेरकराच्या घराकडे बघितलं आणि त्यानंतर सुनीताकडे बघितलं. आणि मला असं वाटलं की हिचा नवरा होण्यापेक्षा त्या नेरकराचा घोडा झाला असतं तर बरं म्हटले. काय मंडळी सांगा ना, हसलात ना तुम्ही. आहेच ना, हे जगण्यात आहेच हो, हास्य आहेच, फक्त निमित्त असतं. आज उद्याच्या आनंदासाठी हसलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्याच्यासाठीच दृष्टिकोन, HEA म्हणजे तरी काय असतो, तो दृष्टिकोन असतो. तुम्हाला जगण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल ना, मी नेहमी लोकांना सांगत असतो, अरे जेव्हा तुम्ही पर्वत चढता ना तेव्हा झेंडा लावणारे हे आत्मविश्वास ठेव. सर, मी हे प्रणाम वाचत होतो, मी समस्त लेकरांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो, कारण त्यांच्यासाठी प्रणाम. जेव्हा मी वाचलं तेव्हा ह्या लेकरांना मला सॅल्यूट करावं असं वाटलं. मगाशीच उत्कर्ष मंडळात मी सांगितलं, पहिलंच वाक्य लेकरांनी लिहिलंय
की स्वप्न पाहणं आणि ते फुलवणं हाच तर तारुण्याचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. मी नेहमी सांगेन की स्वप्न पाहायची असतील ना तर त्यांना नाउमेद करू नका. त्यांचा उत्साह कसा वाढेल. त्या कर्मचारी संगतीमध्ये गजानन पेंढारकरांनी फार सुंदर उदाहरण दिलंय. म्हणले मी चित्रकलेचा तास म्हणले माझ्या सरांनी लावला आणि पहिलं चित्र माझ्याकडनं घाणेरडं काढलं गेलं. म्हणले जे पाणी पिण्याचा जग होता, सरांचं चित्र सुंदर होतं आणि मी चित्र काढलं तेव्हा तोंड एका बाजूला आणि बुड एका बाजूला होतं. म्हणजे तिरकं होतं आणि सरांना कसं दाखवायचं. पण सर फिरत फिरत माझ्याकडे आले आणि म्हणले गजानन जो व्हिको टर्मरिक क्रीमचा मालक त्याला म्हटले की तुझं चित्र दाखव. मी सरांना म्हटलं की सर माझं चित्र बघू नका कारण तुम्हाला शिकवल्याचा पश्चाताप होईल म्हटले. तेव्हा सर म्हटले झाला तरी चालेल पण चित्र बघू. चित्र उलगडलं ते पाणी पिण्याचा जग, तोंड एका बाजूला बुड एका बाजूला. सरांनी सहजपणे एक खडू घेतला आणि तो जो तिरका जग होता त्याच्या खाली त्याने एक टब काढला. शेजारी निळा रंग होता, त्यात बोटं विडवली आणि टबामध्ये फिरवली. म्हणजे हा टब आणि हे टबातलं पाणी. आणि गजानन आता सांग की पाण्यात वस्तू कशी दिसते. सर पाण्यात वस्तू तिरकी दिसते. म्हटले अरे तुझा जग तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे. म्हटले बेटा काळजी करू नकोस. नंतर रंग घेतला दुसरा काळा रंग घेतला, त्याला सगळ्या शेड्स दिल्या. परत दुसरा खडू घेतला आणि त्याला सगळी चौकट केली. आणि पेंढारकरांनी खाली वाक्य लिहिलंय की सर खरं सांगतो माझं चित्र कुठलं विचित्रच होतं. म्हटले किती घाणेरडं होतं पण का कोणास ठाऊक ते आज तुमच्यामुळं किती छान झालं. म्हटले तेव्हा सरांनी माझ्या आयुष्याला उरेल अशी शिदोरी दिली. अरे आयुष्याच्या वाट्याला सुद्धा कित्येक वेळा विचित्रच चित्र येतं पण विचित्र चित्रामध्ये ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन आनंदी करता येतं, त्याला जीवन सुंदर करता येतं. ॲटिट्यूड. त्याच्यानंतर येतो HEAL. एल याचा अर्थ प्रेमभाव, त्याच्यावरती पुष्कळ बोललो आहे. त्याच्यानंतर येतो टीचा अर्थ टेन्शन फ्री लाईफ, त्यासाठी छंदाची जोपासना. आणि पुन्हा येतो एचचा अर्थ एकच असतो हॅपी माइंड, आनंदी मन. आणि मंडळी तुम्हाला सांगेन तुमच्या सवयी चांगल्या असतील, तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, अंतरंगामध्ये प्रेमभाव असेल, परस्परातला विश्वास वाढीला असेल तर जगणं खरंच आनंदी होतं. म्हणून आम्ही कित्येक वेळा सांगतो की जसं झाड छाया देतं, माती माया देते, वारा श्वास देतो, फुलं वास देतात, मेघ पाणी देतो, पक्षी गाणी देतात. मग माणसानं काय द्यावं, माणसानं काय घ्यावं. माणसानं प्रेम द्यावं, माणसानं प्रेम घ्यावं. एकमेका हात द्यावा, देता देता व्हावं आणि संस्कृतीचं गाणं गावं.